My dear students, I welcome you to the part 4 of lesson Miss Brill. Oh, how fascinating it was, how she enjoyed it. ते किती आकर्षक वाटत होतं तिला बगीच्यातील वातावरण. ती किती मजा घेत होती त्या वातावरणाची. हाऊ शी लव्ड सिटिंग हिअर वॉचिंग इट ऑल. हाऊ शी लव्ड सिटिंग हिअर वॉचिंग इट ऑल. तिला किती आनंद वाटत होता इथे बसून ते सगळं पाहण्यात. कारण आधीच सांगितलं तुम्हाला, ती एकाकी जीवन जगत होती आणि म्हणून तिला या सार्वजनिक जीवनात खूप इंटरेस्ट होता. इट वॉज लाईक अ प्ले. जणू काही ते एक नाटक होतं, जणू काही तो एक प्रकारचा खेळ होता. इट वॉज एक्झॅक्टली लाईक अ प्ले. खरोखरच ते एका नाटकासारखं होतं, एखाद्या छान खेळासारखं होतं तिच्यासाठी. हू कुड बिलीव्ह द स्काय ॲट द बॅक वॉजंट पेंटेड. कोण विश्वास करेल की ते बॅकग्राऊंडला जे आभाळ होतं ते पेंट करून आहे जणू. बट इट वॉजंट टिल अ लिटिल ब्राऊन डॉग trotted on solemn and then slowly trotted off like a little theater dog, a little dog that had been drugged. That Miss Brill discovered what it was that made it so exciting. आणि तिला वाटलं जणू काही तर आकाश पेंट केलेलं आहे, इतकं स्थिर होतं चित्रात ते. पण अचानक एक लहान ब्राऊन रंगाचा कुत्रा तिथून गंभीरपणे चालत चालत गेला. जणू काही तिला तो थिएटरमधला डॉग वाटला. कारण सगळं चित्र स्थिर होतं तिच्या नजरेपुढे. तिला वाटत होतं जणू काही आपण नाटक पाहतो. एक छोटासा कुत्रा, असा कुत्रा ज्याला औषध दिलं आहे आणि तो नशेत चालतो आहे हळूहळू दुडकत. आणि मग मिस ब्रिलला माहीत पडलं की हे सगळं अतिशय एक्साइटिंग आहे, हे जीवन जिथे आपण बसून पाहत आहोत. दे वर ऑल ऑन द स्टेज. ते सगळे स्टेजवर होते, सगळे रंगभूमीवर होते. दे वरंट ओनली द ऑडियन्स, नॉट ओनली लुकिंग ऑन. ते फक्त प्रेक्षक नव्हते, नुसते पाहून नव्हते राहिले. देवर ॲक्टिंग. ते ॲक्टिंग करत होते. याचा अर्थ की मनुष्य जो आला या जीवनात तो सुद्धा स्वतः एक कलाकार आहे. तो नुसता प्रेक्षक नाही, तर त्याला जीवनात काही पार्ट प्ले करायचा आहे. जसं आनंद चित्रपटात राजेश खन्ना म्हणतो ना की हम सब रंगमंच की कठपुतली है, हम सब की डोर ऊपर वाले के हाथ में, कब कोण किस वक्त उठ जाए ये कह नहीं सकता. जसं शेक्सपियरनी इंग्लिशमध्ये म्हटलं होतं, हे त्याचं हिंदी ट्रान्सलेशन आनंदमध्ये वापरण्यात आलं. ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज अँड वी आर ॲक्टर्स. तसं मिस ब्रिलला अनुभवास येत होतं. इवन शी हॅड अ पार्ट अँड केम एव्हरी संडे. तिच्याकडे सुद्धा भूमिका होती, इथे येणे आणि दर रविवारी बसणे. नो डाऊट समबडी वुड हॅव नोटिस्ड इफ शी हॅडंट बीन देअर. अर्थातच की कोणी पाहिलंसुद्धा नसतं की ती आली आहे की नाही आलेली आहे. कोणाला तिच्या येण्याबद्दल जाण्याबद्दल देणं घेणं नव्हतं. शी वॉज पार्ट ऑफ द परफॉर्मन्स आफ्टर ऑल. ती त्या एका नाटकाचा, त्या संपूर्ण परफॉर्मन्सचा भाग होती ती एक. हाऊ स्ट्रेंज शी हॅड नेवर थॉट ऑफ इट लाईक दॅट बिफोर. किती विचित्र, तिने याबद्दल कधी आधी विचार केला नव्हता की हे वर्ल्ड स्टेज आहे आणि आपण त्यातले ॲक्टर्स आहोत. And yet it explained why she made such a point of starting from home at just the same time each week. आणि तरी ते स्वतःच स्पष्टीकरण देत होतं तिला की दर आठवड्याला ती उठत होती, योग्य वेळी घरून निघत होती, त्याच वेळी बरोबर आठवड्याच्या, आणि बरोबर तिथे येऊन बसत होती. म्हणजे पहा ना, तिचं रुटीनच होऊन गेलं होतं कोणी न सांगता. दर रविवारी योग्य वेळी उठायचं, तयार व्हायचं, घरून निघायचं आणि त्या बेंचवर येऊन बसायचं आणि सर्व लोकांचं जीवन ऑब्झर्व करायचं. सो ॲज नॉट टू बी लेट फॉर द परफॉर्मन्स. आणि हा जो परफॉर्मन्स आहे जगाचा, म्हणजे तिचा त्या बगीच्यातला पार्ट, त्यासाठी तिने लेट होऊ नये म्हणून ती बरोबर वेळेवर निघायची. तिच्या मनात असे विचित्र विचार येत होते. म्हणजे तिला वाटायला लागलं होतं खरंच हे जग एक नाटक आहे, त्यातले आपण पार्ट आहोत. अँड इट ऑल्सो एक्सप्लेन व्हाय शी हॅड क्वाईट अ क्विअर शाय फिलिंग ॲट टेलिंग हर इंग्लिश पीपल्स हाऊ शी स्पेंड हर संडे आफ्टरनून. आणि हे तिलाच स्वतःला आता समजायला लागलं होतं की तिचा विचित्र आणि असा लाजिरवाणा एक प्रकार होता की ती तिच्या इंग्लिश विद्यार्थ्यांना सांगायची की बघा की मी माझी
रविवारची दुपार कशी घालवते. ती लाजत लाजत सांगायची. चांगलं नसतं ना असं सांगणं, मी जाते आणि तिथे लोकांच्या आयुष्यात डोकावून पाहते, पण तरी हे सगळं लाजत लाजत विचित्रपणे त्या विद्यार्थ्यांना सांगायची ती. नो वंडर मिस ब्रिल नियरली लाफ्ड आउट लाऊड. काहीच आश्चर्य नव्हतं. मिस ब्रिल जोरात हसली. शी वॉज ऑन द स्टेज. ती त्या रंगमंचावर होती. शी थॉट ऑफ द ओल्ड इनव्हॅलिड जेंटलमॅन टू whom she read the newspaper 4 afternoons a week while he slept in the garden. मग तिला आठवलं की एक म्हातारा आजारी मनुष्य होता. इनव्हॅलिड म्हणजे इथे आजारी. त्याला ती न्यूजपेपर वाचून दाखवायची. 4 आठवड्याच्या दुपारी तिने वाचून दाखवलं आणि ही वाचत असताना तो झोपी जायचा. शी हॅड गॉट क्वाईट यूज टू द फ्रेल हेड ऑन द कॉटन पिलो, द हॉलोड आईज, द ओपन माउथ अँड द हाय पिंच्ड नोज. तिला सवय झाली होती त्याचं ते नाजूक डोकं जे तो कॉटनच्या उशीवर ठेवायचा, त्याचे खोल गेलेले डोळे, त्याचं उघडं तोंड आणि वर आलेलं खूप मोठं टपोरं नाक, या सगळ्याची तिला सवय झाली होती. इफ ही हॅड बीन डेड शी माइडंट हॅव नोटीस फॉर वीक्स. जर तो मेला असता त्या स्थितीत तर तिला आठवड्याभर सुद्धा माहीत नसतं पडलं, कारण त्याची झोपायची पोजच तशी होती. शी वुडंट हॅव माइंडेड. तिने लक्षसुद्धा नसतं दिलं. बट सडनली ही न्यू ही वॉज हॅव्हिंग द पेपर रेड टू हिम बाय अन ॲक्ट्रेस. आणि अचानक त्यालाही माहीत झालं की तो पेपर एका अभिनेत्रीकडून वाचून घेतो. अभिनेत्री म्हणजे या जगाच्या रंगमंचावरची. अन ॲक्ट्रेस द ओल्ड हेड लिफ्टेड. अभिनेत्री, तिचं ते म्हातार डोकं तिने वर उचललं. 2 points ऑफ लाईट क्युअर्ड इन द गोल्ड आईज. 2 दिवे छोटे लुकलुकले तिच्या म्हाताऱ्या डोळ्यात. अन ॲक्ट्रेस आर्य. अँड मिस ब्रिल स्मूथ द न्यूजपेपर ॲज दो इट वेअर द मॅन्युस्क्रिप्ट ऑफ हर पार्ट अँड सेड जेंटली, येस आय हॅव बीन अन ॲक्ट्रेस फॉर अ लॉंग टाईम. तो म्हातारा विचारतो, तू अभिनेत्री आहे का? 2 छोटेसे दीपक आशेचे त्याच्या डोळ्यात प्रज्वलित होतात. तो तू ॲक्ट्रेस आहे का? मिस ब्रिल. तिने तो पेपर व्यवस्थित गोळा केला. न्यूजपेपर असा गोळा केला जणू काही तिच्यासाठी ती स्क्रिप्टच आहे. तिच्या अभिनयाच्या डायलॉगची ती स्क्रिप्टच आहे. तिने हळूच म्हटलं, येस आय हॅव बीन अन ॲक्ट्रेस फॉर लॉंग टाईम. ती म्हणते, हो मी खरोखरच बऱ्याच वेळपासून एक अभिनेत्री आहे. द बँड हॅड बीन हॅव्हिंग अ रेस्ट. तो ऑर्केस्ट्रा जो होता तो थोडा विश्रांती घेत होता. नाऊ दे स्टार्टेड अगेन अँड व्हॉट दे प्लेड वॉज वॉर्म सनी येट देअर वॉज जस्ट अ फेंट चिल अ समथिंग. व्हॉट वॉज इट. त्यांनी पुन्हा वाजवायला सुरुवात केली आणि ते जे वाजवत होते छान उबदार होतं, एकदम चमकदार होतं, पण तरीही त्यात थोडासा थंडावा वाटत होता त्यांच्या वाजवण्यात. काहीतरी काय होतं ते. नॉट सॅडनेस. दुःख नव्हतं. नो नॉट सॅडनेस. नक्कीच दुःख नव्हतं. अ समथिंग दॅट मेड यू वॉन्ट टू सिंग. आणि त्या वाजवण्यात असं होतं की जे तुम्हाला गायला उद्युक्त करत होतं. द ट्यून लिफ्टेड द लाईट शोन. तो स्वर उंच उंच होत गेला ऑर्केस्ट्राचा. लाईट लागले म्हणजेच चमक आली. कोणती चमक? मनुष्याच्या स्वभावात चमक आली, त्यांच्या व्यक्तिमत्वात चमक आली, जे सगळे ऐकत होते ते. अँड इट सीम टू मिस ब्रिल दॅट इन अनदर मोमेंट ऑल द होल कंपनी वुड बिगिन सिंगिंग. आणि मिस ब्रिलला वाटायला लागलं की एखाद्या क्षणी संपूर्ण कंपनी म्हणजे संपूर्ण तिथले लोक बगीच्यातले अचानक एका वेळी गायला लागतील. द यंग वन्स, द लाफिंग वन्स हू वेअर मूव्हिंग टुगेदर दे वुड बिगिन अँड द मेन्स व्हॉइसेस व्हेरी रेझोल्यूट अँड ब्रेव वुड जॉईन देम. जे तरुण होते, जे हसणारे होते, एकमेकासोबत फिरत होते, ते सगळे एका वेळी जॉईन करतील. मनुष्याचे आवाज एकात मिसळतील. अतिशय निश्चयपणे ते शूरतेने ते गातील. सगळेजण त्यांना गाण्यात साथ देतील. अँड देन शी टू अँड द अदर्स ऑन द बेंचेस दे वुड कम इन विथ अ काइंड ऑफ अकम्पनिमेंट, समथिंग लो दॅट स्केअर्सली रोज ऑर फेल, समथिंग सो ब्युटिफुल मूव्हिंग. आणि ती सुद्धा त्यांना जॉईन करेल. जे लोक बेंचवर बसले होते ते सुद्धा एक प्रकारच्या कोरसमध्ये गातील. हळू आवाजात गातील काही हळूच उठतील, काही हळूच खाली बसतील. खूप सुंदर वातावरण तयार होईल. आपलं हृदय हेलावून टाकेल ते. अँड मिस ब्रिल्स आईज फिल्ड विथ टीयर्स. आणि मिस ब्रिलचे डोळे अश्रूंनी भरून आले या सगळ्या विचारांनी. अँड शी लुक्ड स्माइलिंग ॲट ऑल द अदर मेंबर्स ऑफ द कंपनी. तिने सगळ्यांकडे हसत पाहिलं, इतर जे मेंबर्स होते ते.
येस वी अंडरस्टँड शी थॉट दो व्हॉट दे अंडरस्टूड शी डिड नॉट नो. सगळ्यांच्या नजरेत असं तो आम्ही समजतो आम्हाला सगळं समजलेलं आहे. तिने विचार केला की काय समजले आहेत, अजून तिला समजलं नव्हतं. म्हणजे त्यांच्या डोळ्याकडे पाहून असा अर्थ अभिप्रेत होत होता की आम्ही समजलो आहे बा तुझी परिस्थिती. परंतु तिला हे नव्हतं समजलं की यांना काय समजलं आहे बा, माझी परिस्थिती यांना कशी समजली. हिअर वी कम टू द एंड ऑफ पार्ट 4 ऑफ मिस ब्रेल. माय डिअर स्टुडंट्स, थँक यू व्हेरी मच.